ऐका, जेव्हापासून तुमच्या पोलीस भरतीला चीप आलेली चीप, तेव्हापासून तुम्हाला 100 साठी टायमिंग देण्यासाठी वरदान ठरलेली गोष्ट आहे. लक्षात घ्या, चिपची भीती बाळगण्यापेक्षा चिपचा फायदा कसा घेता ते लक्षात ठेवा. आणि चिपवाले जे आहेत ना, एक 2 मीटर 5 मीटरनं 2 मीटरनं मागून बॉडी सोडायले बरे का, तेव्हा तुम्हाला रनिंगमध्ये बॉडीचं टायमिंग कॅच होतो. ठीक आहे ना. आणि एंडिंग करतानाही जिथं तुमची चिप खतम होईल त्याच्यानंतर 5 मीटरनं बॉडी पुढं सोडायची. तेव्हा गेल्या 2 वर्षामध्ये बघा GB2 भरत्या झालेली, तिथं 100 पेक्षा जास्त पोरांनी टायमिंग आउट ऑफ दिलेला आहे आणि पोरीने पण 100चं टायमिंग आउट ऑफ दिलेलं आहे. आमच्या काळामध्ये 2012-8च्या काळामध्ये 100चं टायमिंग आउट ऑफ द्यायला एकाच तुरळक वर्ग भेटायचे, ते स्पोर्ट पर्सन राहिलेले. बरोबर आहे का. तुम्हाला फायदा का व्हायले, तुमचं 1 सेकंद जागरल्या तिथं कॅच व्हायला लागली. जवळपास रनिंगमध्ये ऑलरेडी तुमची 10-15 स्पीडनं बॉडी कॅच व्हायला लागली 100. एंडिंग सोडत असताना डायरेक्ट जिथं तुमची एंडिंग आहे ना त्याच्या पुढे 5-1 मीटर बॉडी लूज सोडायची. समजलं ना. मग त्यावेळेस बघा तुमच्या टायमिंगमध्ये काय फरक पडत. मायक्रो सेकंदचा फरक आहे. जर तुम्ही थोडी जर कुचराई जर केली तर टायमिंग चांगला दिलं माझं मग. ठीक आहे ना. प्रॅक्टिस फुल झाली असते पोरांची. ठीक आहे ना. भरतीमध्ये गोंधळ एवढं वॉर्मअप करायला तुम्हाला वेळ भेटत नाही. ठीक आहे ना. त्यामुळे भरतीत जाताना बॉडीला पूर्ण कॅप घेतलं, ट्रॅक सूट वगैरे कंटिन्यू ठेवायची. ज्यावेळेस टायमिंग देणार त्यावेळेस 5-10 मिनिटं अगोदर काढून रेडी ठेवायची. बरोबर. कंटिन्यू बॉडी वॉर्ममध्ये ठेवायची. तेवढं पुढचं वॉर्मअप झाला तर तुमचं टायमिंग चांगलं येईल. नाहीतर बॉडी लॉकिंगमध्ये तुमचं टायमिंग चांगलं निघत नाही. टायमिंग सगळ्यात बेस्ट द्या. हा तुमचं जे टायमिंग आहे ना तुमचं उद्याच्या डेमोला ग्राह्य धरले जाणार आहे. टायमिंग ॲक्युरेसी चेक करण्यासाठी सगळ्याची टायमिंग मी ॲक्युरेसी मी स्वतः देणार आहे. 2-2 पोरांची टायमिंग देणार आहे. ठीक आहे ना. सहज जसं तुम्हाला नंबर देतील त्या नंबरनुसार तुम्हाला पुढे यायचं. ठीक आहे ना. एक पुढच्या 5 मिनिटामध्ये रेडी स्पाईक वगैरे घालून बिना स्पाईकची परत तुम्ही लावू शकता. पायाखाली पट्टा गेले तुमच्या पुढं कसं करावं